सिने स्टाईलने चाकूचा धाक दाखवून ट्रक चालकाला दोरीने बांधून 22 लाखाची तूर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय। यामध्ये पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून 20 लाखांहून अधिकचा माल हस्तगत करण्यात आला। ही कारवाई लोहारा पोलिसांनी कारंजा येथे केली। कलीमुद्दीन ख्वाजा मिराज उद्दीन, मोहम्मद अक्रम मोहम्मद सलीम बाळापुरे राहणार कारंजा, सलीमुद्दीन कलीमुद्दीन राहणार मूर्तिजापूर, इम्रान हसन अब्दुल हसन राहणार कारंजा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। 26 मार्च रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास ट्रक चालक शुभम सतीश मोरे राहणार वासिम हा ट्रक घेऊन लोहारा एमआयडीसीतील शासकीय गोदामासमोर उभा होता। यावेळी 2 अनोळखी इसमांनी ट्रक जवळ येऊन शुभमच्या गळ्यावर चाकू ठेवून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली। तसेच त्यांनी शुभमचे हातपाय आणि तोंड बांधून डोळ्यावर पट्टी बांधली। त्यानंतर ट्रकमधील 250 क्विंटल तूर अंदाजे 500 पोते असा एकूण 22 लाखावर मुद्देमाल असलेला ट्रक आरोपींनी स्वतः चालवत पळून नेला। घटनेनंतर फिर्यादी प्रमोद भाऊराव नवरंगे राहणार पांढरकोडा यांनी लोहारा पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रीतसर तक्रार दिली। त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लोहारा पोलिसांचे तपास पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केलाय। तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारंजा जिल्हा वाशिम येथे सापळा रचला। संशयावरून तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी पंचासमक्ष कारंजा, मूर्तिजापूर आणि दर्यापूर परिसरातून 234 क्विंटल तूर अंदाजे 20,59,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित चौधरी, पोलीस उपनिरीक्षक गजानन अजमिरे, अमोल अन्नेरवार, पवन चिरडे, बबलू पठाण, प्रशांत राठोड, नकुल रोडे, कल्पेश रामटेके, रितेश मस्के व विजय कबले यांनी केली। लोहारा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 26/3/2026 रोजी एक पांढर कवड्यावरून एक ट्रक आला तुरीने भरलेला, ज्यामध्ये 250 क्विंटल तूर होती। ती धान्य गोळामध्ये या ठिकाणी लागलेली असताना 2 अनोळखी इसम त्या ट्रकमध्ये चढले आणि चाकूचा धाक दाखवून ट्रकमध्ये झोपलेला 18 वर्षाचा युवक याला दमदाटी करून मारहाण करून या ठिकाणी ट्रक हा नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी पळून घेऊन जाऊन त्या ठिकाणी त्या ट्रकमध्ये असणारी जी 250 क्विंटल तूर आहे ती दुसऱ्या ट्रकमध्ये लोड करून घेऊन जबरी चोरी केल्याचा गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने त्या मार्गावरील आपण आतापर्यंत CCTV फुटेज आणि तांत्रिक तपास याच्या आधारावरती काही संशयित इसम ताब्यात घेतले। त्यामध्ये प्रामुख्याने आरोपी क्रमांक 1 कलीमुद्दीन ख्वाजा मिराज उद्दीन, मोहम्मद अक्रम मोहम्मद सलीम बाळापुरे, सलीमुद्दीन कलीमुद्दीन सर्व राहणार कारंजा वाशिम आणि 4 नंबरचा जो आरोपी आहे इम्रान हसन अब्दुल हसन दारवा रोड कारंजा या चौघांना ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याबाबत कौशल्याने या ठिकाणी विचारपूस केली। आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर गुन्ह्यामध्ये चोरलेली जी तूर होती 250 क्विंटल जी 2-3 ठिकाणी त्यांनी विकली होती ती सर्व या ठिकाणी पंचांसमक्ष जप्त आणि रिकव्हरी करण्यात यश या ठिकाणी लोहारा पोलिसांना मिळालेलं आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक आदरणीय श्री कुमार चिंता सर, अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात सर, SDPO श्री दिनेश बैसाने सर, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री रॉबिन बन्सल सर यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा पोलीस स्टेशनच्या या टीमने अतिशय उत्कृष्ट आणि चांगली कामगिरी या ठिकाणी पार पडलेली आहे। सर्व टीमचं या ठिकाणी पोलीस दलाच्या वतीनं माननीय पोलीस अधीक्षक सरांनी अभिनंदन या ठिकाणी केलेलं आहे।